आज सकाळी आम्ही जे भाग राहिलेलं होतं भद्रावती पेठ आणि रविवार पेठचा थोडा भाग तो सकाळी आम्ही 10-10:30 निघालो, घरोघरी पोहोचतोय त्या आणि ज्या भागात जातो त्या भागातील कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते आणि तिथले पदाधिकाऱ्यांना घेऊन आम्ही त्या भागात जातो. कारण का ते लोक तिथं त्या स्थानिकांना सांगितलं की आपल्याला तो भाजपला मतदान करून ते कार्यकर्ते सांगत आहेत. भद्रावती पेठ हा मूळचा पूर्वीपासून भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. कारण का या भागात आमदार देवेंद्रदादा कोटे साहेब आणि आमदार देशमुख मला खूप मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे आणि मला निश्चित खात्री आहे भद्रावती पेठ आणि रविवार पेठ भागातून जास्तीत जास्त लीड मिळेल आणि मी विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय. गेले अनेक दिवसापासून आमच्यासोबत लाडकी बहीण आणि भाऊ आणि खूप अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते आमच्या सोबत घरोघरी जाऊन आम्ही प्रचार करतोय. आता वाडेकर साहेब, माझे मित्र वाडेकर सांगितल्यासारखं 80% भाग आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. एक 10-20% आज उद्यामध्ये आम्ही डोर टू डोर संपवतोय. त्याच्यानंतर आम्ही रविवारी प्रचंड मोठ्या प्रमाणात रॅली काढण्याचं आमचं ठरलेलं आहे. आमदार देवेंद्रदादा कोटे साहेब आणि आमदार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली रविवारचं आम्ही नियोजन करणार आहे आणि उद्या फडणवीस साहेबांचा जो जाहीर सभा आहे त्या सभेला सुद्धा आपल्या भागातील असंख्य कार्यकर्ते आणि माता भगिनींना घेऊन आम्ही त्या सभेला जाणार आहे. अनेक दिवसापासून आमची लाडकी म्हणून आमच्या सोबत आहेत, त्यांचे आणि या भागातील सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो. एवढं दिवस आपण सगळेजण, मी एवढंच विनंती करतो की कार्यकर्त्यांना की एवढं दिवस आपण आपल्या सोबत, पक्षासोबत, आमच्या उमेदवारांसोबत तुम्ही आहात. अजून 4-5 दिवस असंच जो जोश आहे तसंच जर राहिला तर आमचा विजय 100% निश्चित आहे असं आम्हाला खात्री वाटतं. धन्यवाद. आज प्रभाग क्रमांक 9 मधून सर्व उमेदवार हे डोर टू डोर रॅली करत आहेत. त्याच पद्धतीने गेल्या 4 दिवसापासून त्यांना भरपूर प्रतिसाद मिळत आहे. आपण पाहताय की डोर टू डोर, मला असं वाटतं की 80% डोर टू डोर हे कम्प्लीट झालेलं आहे सध्याच्या परिस्थितीला बघून. भाजप पक्षाकडून ही फक्त निवडणूक प्रभाग क्रमांक 9ची हे विकासावर जात आहे. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने दोन्ही आमदारांनी या प्रभागामध्ये काम केलेलं आहे, दादांचं काम देखील आपण पाहताय की 3-3.5 कोटीचं काम प्रभाग 9 मध्ये चालूच आहे. त्या पद्धतीचे पॉम्पलेट देखील आम्ही घरोघरी देत आहोत आणि व्यापाऱ्यांना सुद्धा देत आहोत. घरोघरी एवढीच इच्छा आहे की ते वाट बघत आहेत 15 तारखेची. आम्ही जाऊन भाजपला मतदान कधी करतो आणि इथले उमेदवार कधी निवडून येतील आणि त्याच पद्धतीने हे सगळे कसं सक्षमपणे या प्रभागाचा विकास करतील याची लोक वाट पाहत आहेत. धन्यवाद.